मंडळी, एक प्रश्न स्वतःला विचारा. काही लोकांकडे महागडा मोबाईल असतो, ब्रँडेड कपडे असतात, EMI वर घेतलेली बाईक असते, पण महिन्याच्या शेवटी त्यांच्या खिशात पैसे का नसतात? ते खरंच श्रीमंत असतात की फक्त श्रीमंत दिसायचा प्रयत्न करत असतात? चला, या मागचं खरं कारण समजून घेऊ. आज अनेक लोक महागड्या वस्तू घेतात, पण बचत मात्र करत नाही. कारण त्यांना श्रीमंत व्हायचं नसतं, त्यांना फक्त श्रीमंत दिसायचं असतं. त्यांना लोकांनी वा म्हणावं असं वाटतं. पण ही फक्त पैशांची गोष्ट नाही, हा विचारांचा प्रश्न आहे. आपण अनेकदा एकच विचार करतो, लोक काय म्हणतील. अनेक लोक गरज म्हणून खर्च करत नाहीत. शेजाराने कार घेतली, मित्राने नवीन फोन घेतला म्हणून आपल्यालाही तसंच वाटतं. गरज कमी असते पण तुलना जास्त असते. आता दोन मित्रांची गोष्ट बघू. दोघेही सारखे पैसे कमवत होते, पण 10 वर्षांनी एक श्रीमंत झाला आणि दुसरा कर्जात बुडाला. राम साधं जीवन जगत होता, श्याम मात्र लोकांना दाखवण्यासाठी खर्च करत होता. 10 वर्षांनी रामकडे बचत होती, घर होतं आणि मनशांती होती. श्यामकडे EMI होते आणि तणाव. फरक कमाईत नव्हता, फरक विचारात होता. माणूस असं का करतो याचं उत्तर मानसशास्त्रात आहे. नवीन वस्तू घेतली की आनंद होतो, पण तो आनंद काही दिवसच टिकतो, नंतर पुन्हा नवीन वस्तूची इच्छा होते. अशा प्रकारे माणूस वस्तूंचा नाही तर इच्छांचा गुलाम बनतो. आणि सोशल मीडियामुळे ही सवय अजून वाढते. सोशल मीडियावर लोक फक्त त्यांच्या आनंदाचे क्षण दाखवतात, पण आपण मात्र त्यांची तुलना आपल्या संपूर्ण आयुष्याशी करतो आणि मग आपल्यालाही तसंच जगावंसं वाटतं. पण लक्षात ठेवा, दिसतं ते सगळंच खरं नसतं. आता गरीब आणि श्रीमंत विचारातला फरक पाहूया. गरीब विचार आजचा आनंद शोधतो, तर श्रीमंत विचार उद्याची सुरक्षितता शोधतो. गरीब माणूस लोकांचं कौतुक शोधतो, श्रीमंत माणूस मनशांती शोधतो. हा छोटासा फरक मोठं भविष्य घडवतो. आणखी एक मोठी चूक, EMI वर जगणं. फोन EMI, कार EMI, कर्ज या गोष्टी चुकीच्या नाहीत, पण फक्त लोकांना दाखवण्यासाठी घेतलेलं कर्ज माणसाला हळूहळू आर्थिक गुलाम बनवतं. जुने लोक म्हणायचे, बाळा, लोकांना दाखवण्यासाठी श्रीमंत दिसू नको, स्वतःसाठी श्रीमंत हो. कारण लोकांचं कौतुक 2 दिवसाचं असतं, पण आर्थिक शांतता आयुष्यभराची असते. मग खरा श्रीमंत कोण? खरा श्रीमंत तो नाही ज्याच्याकडे महागड्या वस्तू आहेत. खरा श्रीमंत तो ज्याच्याकडे बचत आहे, ज्याला उद्याची भीती नाही आणि ज्याच्या मनात शांतता आहे. लोकांना श्रीमंत लोकांच्या वस्तू दिसतात, पण त्यांच्या सवयी दिसत नाहीत. लोक कार पाहतात, घड्याळ पाहतात, कपडे पाहतात, पण त्यामागची मेहनत, शिस्त आणि संयम पाहत नाहीत. म्हणूनच खरे श्रीमंत लोक शांतपणे काम करतात. ते प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर दाखवत नाहीत. ते शांतपणे काम करतात, शांतपणे बचत करतात आणि शांतपणे भविष्य घडवतात. एका वडिलांनी मुलाला एक गोष्ट सांगितली, बाळा, लोकांना प्रभावित करण्यासाठी पैसे खर्च करू नकोस. लोक 2 दिवस बोलतील, पण तुझं भविष्य तुझ्या सवयी ठरवतील. आता सर्वात महत्वाची गोष्ट, श्रीमंत दिसण्यासाठी महागड्या वस्तू पुरेशा असतात, पण खरंच श्रीमंत होण्यासाठी संयम, शिस्त आणि योग्य विचार लागतात. मित्रांनो, गरिबी ही फक्त पैशांची नसते, ती विचारांचीही असते. जो माणूस लोकांना दाखवण्यासाठी जगतो तो कायम दुसऱ्यांच्या मतावर जगतो, पण जो व्यक्ती स्वतःच्या भविष्याचा विचार करतो तोच व्यक्ती एक दिवस खरंच श्रीमंत बनतो.